नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आयजीआय डिपार्टमेंटच्या पीक पाहणी नोंदणी हे ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं आणि शेतकरी स्वतःहून आपल्या पीक पेराची नोंदणी कशी करू शकतो याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। खरं तर जर आपण पीक पेरा नोंदणी 15 सप्टेंबर 2024 पूर्वी नाही केली तर आपल्याला कुठल्या अडचणींना सामना करावा लागतो त्याची माहिती आपण घेऊया। जर आपण 2024-25 वर्षाचा पीक पेरा नोंदणी केली नाही तर आपल्या सातबारा निघणार नाही, कर्ज प्रकरण करता येणार नाही, जर आपलं नुकसान झालं तर नुकसान भरपाई आपल्याला मिळणार नाही, पीक विमा मिळणार नाही, जर आपल्या जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर खरेदी विक्री करता येणार नाही, सातबारा निगडित योजनांचा लाभ घेता येणार नाही, जर आपण पीक पेरा नोंदणी केली नाही तर आपलं जे क्षेत्र आहे ते पडीक क्षेत्र म्हणून शासन दरबारी गणित केलं जाईल। भविष्यामध्ये कुठले नुकसान झाल्यास पिकाचे ई पंचनामे होणार नाही। खरं तर गेल्या 2023-24 या वर्षाकरिता माननीय धनंजय मुंडे जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांनी 5,000 रुपये अनुदान दर हेक्टरी जाहीर केलेलं आहे आणि 2 हेक्टर जास्तीत जास्त शेतीची अट त्यांनी नमूद केलेली आहे। 10 सप्टेंबर पासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे 15 सप्टेंबरच्या आत आपण ही पीक पेरा नोंदणी ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवरती ही पीक पेरा नोंदणी आपल्याला करूनच घ्यायची आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी तलाठी भाऊसाहेब शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारची पिकांची माहिती घेत होते आणि पीक पेरा नोंदणी स्वतः करत होते। मात्र गेल्या 2 वर्षापासून शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या बांधावरती जाऊन स्वतःच्या पिकांची माहिती नोंदवू शकतो आणि पीक पेरा नोंदणीकरिता स्वतः तो अर्ज करू शकतो। अशा रीतीने आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीक पेरा नोंदणी शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरती एका क्लिकवरती कशी करू शकतो याचीच माहिती घेऊया। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती मेन स्क्रीनवरती सध्या आपण आहोत। आता प्ले स्टोअर जे आपण ॲप्लिकेशनचं पूर्ण स्टोअर आहे तिथे आपण क्लिक केलं आहे। यामध्ये सर्च या ऑप्शनला आपल्याला ई पीक पाहणी व्हर्जन 3 असं टाईप करायचं आहे। या ठिकाणी मी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतले म्हणून ओपनला क्लिक करायचं आहे। व्हर्जन 3 असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जिथल्या भागामध्ये आपण पीक पेरा लावतो तिथल्या लोकेशनवर जाऊनच हा पीक पेरा भरायचा आहे। या ठिकाणी ह्या ॲप्लिकेशनमध्ये मेन स्क्रीनला आपण आलो आहे, ई पीक पाहणी DCS व्हर्जन 3ला आपण आलो आहे। शेजारी केल्यावरती कम्पॅटेबिलिटी मोबाईलची जी असेल त्याची माहिती इथे दिलेली आहे। जनरली सगळ्याच फोन्सना जे शेतकऱ्यांकडे असतात हे ॲप्लिकेशन कम्पॅटेबल आहे। त्याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये आपण जे एकूण 6 ते 7 पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं आहे की लोकेशनवर जाऊनच हा पीक पेरा भरायचा आहे। घर बसल्या आपण हे भरू शकत नाही आहोत, शेतामध्ये जाऊन बांधावर जाऊन आपल्याला पीक पेरा भरायचा आहे। इथं महसूल विभाग निवडा असा ऑप्शन आला आहे। इथं आपल्याला आपला सेक्शन अमरावती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे याच्यातला भाग निवडायचा आहे। इथे मी संभाजीनगर असा निवडतो आहे आणि पुढेचा जो बाण मला दिसतो आहे त्याला क्लिक करतो आहे। शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर असे 2 ऑप्शन आहेत, तर मी शेतकरी म्हणून लॉग इन करायला क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर प्रविष्ट करा, जो आपला ऑफिशियल मोबाईल नंबर आहे, जो आपला बऱ्याच अकाउंटना लिंक झालेला आहे तो मी या ठिकाणी टाकतो आहे। पुढे जायला क्लिक केलं आहे। खातेदाराचे नाव या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला नवीन खातेदार नोंदणी करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। नवीन नोंदणी करामध्ये विभाग या ठिकाणी आपला विभाग आला आहे। या विभागातील जिल्हा या 6 ते 7 जिल्ह्यांपैकी एक जिल्ह्याची आपल्याला नोंद करायची आहे। तालुक्याच्या ठिकाण आपल्याला निवडायचं आहे आणि गाव, त्या तालुक्यातील सगळी गावं, सगळ्या गावांची लिस्ट आहे त्याच्यातील आपलं गाव व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता ह्या ठिकाणी नाव, मधलं नाव, आडनाव, खाते क्रमांक ह्याच्यापैकी जे काही आपल्याला लगेच आठवण्यासारखं असेल, व्यवस्थित टाईप करता येण्यासारखं असेल त्या ठिकाणी टाकायचं आहे। शक्यतो गट क्रमांक, खाते क्रमांक हे आकड्यामध्ये आपण सहजरित्या टाकू शकतो। 71 हा मी गट क्रमांक टाकतो आहे आणि शोधाला क्लिक केलं आहे। या ठिकाणी खातेदार निवडा असं आलं आहे आणि जे काय माझ्या घरातले सर्व नातलग आहेत, हिस्सेदार आहेत त्यांची नावं या ठिकाणी आली आहेत। नावांना मी क्लिक करतो आहे, परत पुढे या बटनावरती क्लिक करतो आहे। अशा रीतीने पुन्हा एकदा ओरिजिनल पेजवरती आलेलो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला खातेदार निवडा असा ऑप्शन मगाशी आलेला होता त्या ठिकाणी मी आलो आहे। पुढे या सेक्शनला मी आता क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर मेन विंडोला मी रिडायरेक्ट होणार आहे। एक पॉपअप मेसेज ह्या ठिकाणी डिस्प्ले झालेला होता, पुन्हा एकदा मेन विंडोला मी आलेला आहे। या ठिकाणी आपल्या खातेदाराचं नाव पुन्हा एकदा निवडायचं आहे
माझं नाव या ठिकाणी मी निवडतोय. 4 अंकी संकेतांक. इथं संकेतांक विसरलात हा एक ऑप्शन त्यांनी दिलेला असून आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. संकेतांक विसरल्यात जाऊन संकेतांक पासवर्ड आपल्याला दिसतोच आहे, तो आपण लक्षात ठेवून ठीकला क्लिक करायचं आहे आणि ह्या ठिकाणी तो संकेतांक टाईप करायचा आहे. जसं आपल्याला आठवला होता तसंच संकेतांक या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आणि पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. या पुढील ऑप्शनमध्ये आपल्याला 4 ते 6 अशा विंडो दिसतात, ज्याच्यामध्ये कायम पड डावे शेजारी आहे, ज्याच्यामध्ये कायम पडमध्ये जी पडीक जमीन आहे, वेस्ट जमीन आहे, ज्याच्यावरती पेरणी होत नाही त्या जमिनीची माहिती आहे. बांधावरची झाडं या सेक्शनमध्ये आपल्याला धुरा, कंपाऊंड, कडीची झाडं, याच्यामध्ये जे आंबा, जांभूळ जे आपण लागवड करतो त्याची माहिती आहे. सध्या आपलं मेन टार्गेट हे पीक माहिती नोंदवा ही अशी आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये पीक माहिती नोंदवायला मी क्लिक केलं आहे. खाते क्रमांक निवडा या सेक्शनमध्ये आपला खाते क्रमांक नमूद करायचा आहे. भूमापन गट क्रमांक निवडामध्ये आपला अचूक गट क्रमांक टाकायचा आहे. जमिनीचं एकूण क्षेत्र या ठिकाणी आलेलंच आहे. हंगाम जेव्हा आपल्याला निवडायचं आहे तेव्हा खरीप हंगाम असा निवडायचा आहे. याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये पिकाचा वर्ग, त्याच्यामध्ये मिश्र पीक असेल किंवा एक पीक असेल. मिश्र पीक म्हणजे जर आपण सोयाबीन तूर घेतलं मिश्र पीक आलं. निर्भय पिकामध्ये फक्त सोयाबीन आलं. पॉली हाऊस, शेडनेट हाऊसचं आपलं व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. या पुढच्या सेक्शनमध्ये निर्भय पिकाचा प्रकार, पीक आहे की फळबाग आहे, त्याला सिलेक्ट करायचं आहे. झाडांची नावे, ज्वारी असेल, बाजरी असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, ते आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. एकूण क्षेत्र आपल्याला या ठिकाणी अचूकरित्या नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर सिंचनाचा प्रकार, कुठल्या प्रकारचं सिंचन या ठिकाणी होतं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. हे झाल्यावरती सिंचनाची पद्धत, तुषार सिंचन, स्प्रिंकलर असेल त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. हे झाल्यावरती लागवडीचा दिनांक, हा लागवडीचा दिनांक 15 सप्टेंबर 2024च्या पूर्वीचा टाकायचा आहे, तरच आपल्याला ई पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे. हे झाल्यावरती पुढे जा या सेक्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या मूळ ओरिजिनल विंडोला रिडायरेक्ट होऊ. आता अपलोड या सेक्शनला क्लिक करायचं आहे. ते झाल्यावरती पीक माहिती मिळवा या सेक्शनला जस्ट टच करायचं आहे. त्याच्यानंतर माहिती प्राप्त झाली आहे, ठीक आहे म्हणायचं आणि पीक माहिती नोंदवा या सेक्शनला क्लिक करून आपण जी माहिती भरलेली आहे ती पिकाची माहिती पाहायची आहे. कुठली दुरुस्ती जर करायची असेल ती दुरुस्ती करून घ्यायची आहे. एका खातेदाराच्या माध्यमातून जे पीक पेरा आपल्याला नोंदवायचं आहे तो आपण नोंदवून घेतला आहे. आपल्याला दुसऱ्या खातेदाराची माहिती जर ॲड करायची असेल या ठिकाणी आपण ॲप्लिकेशनला लॉग आउट करून घेतो आहे, ॲप्लिकेशन बंद करतो आहे आणि पुन्हा मेन विंडोला, ओरिजिनल विंडोला येऊन आपला विभाग निवडून आपला शेतकरी म्हणून लॉग इन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यासाठी येतो. त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यावरती पुढे जा केल्यावरती आपण आपल्या मेन विंडोला आलो आणि खातेदाराचं नाव पुन्हा एकदा आपण ॲड करून घेऊ शकतो. नवीन खातेदाराची नोंदणी करा या सेक्शनला क्लिक करून नवीन खातेदाराची नोंदणी ॲड करून घेऊ शकतो. अशा रीतीने या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी व्हर्जन 3 हे IGR डिपार्टमेंटचं जे ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी पीक पेरा नोंदणी कशी करायची याचीच माहिती या व्हिडिओतून घेतलेली आहे. या व्हिडिओला जरूर जास्त असं लाईक करा, शेअर करा आणि ॲडमिन निनाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.